नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि स्टॉक शास्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामध्ये एस्टॅब्लिश असणारी एक मल्टी बॅगर कंपनी बघणार आहे। तसं तर कोकण हा आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय। तिथे असणारे बीचेस, तिथले निसर्ग सौंदर्य आणि तिथली जीवनशैली ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे। त्यातून कोकणी रानमाणूस असेल, कोकण हार्टेड गर्ल असेल किंवा संकेत ब्लॉग सारखे चॅनल आहेत, यांनी कोकण आपल्या अजून जवळपर्यंत पोहोचवलंय आणि त्याबद्दलचा जिव्हाळा आपला वाढवलाय। हा जिव्हाळा वाढण्याचं अजून एक कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देतोय, ते म्हणजे कोकणामध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून प्रॉफिट मिळण्याचं कारण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा कंपनीचा टेक्नो फंड अनालिसिस करणार आहे इन डेप्थ, जी कंपनी येणाऱ्या काही वर्षामध्ये खूप चांगले प्रॉफिट्स देऊ शकते आपल्याला आणि त्यातून 2-4 कोकणच्या ट्रिप तरी आपण सहज करू शकतो। तर या कंपनीमध्ये FIDIS ने किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, या कंपनीमध्ये चांगला चार्ट पॅटर्न कसा बनलेला आहे, या कंपनीचे फंडामेंटल्स कसे चांगले आहेत आणि ही कंपनी अंडर व्हॅल्यूड कशी काय आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या कंपनीमध्ये कोणते लेवल्स येऊ शकतात, हे सगळं आपण इन डेप्थ बघणार आहे। तेव्हा शेवटपर्यंत थांबा आणि हा व्हिडिओ बघा। आपण सुरू करतोय फंडामेंटल अनालिसिस। तर कोकणामध्ये एस्टॅब्लिश्ड असणारी पोटेन्शियल मल्टीबॅगर कंपनी आहे महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड म्हणजेच MSL। या कंपनीचं जे ऑफिस आहे ते आहे सुकेली या गावामध्ये, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये। 1988 साली ही कंपनी इन्कॉर्पोरेट झाली होती। त्या काळी खूप मोठी डिमांड होती आणि सप्लायचा एक गॅप होता सीमलेस पाईप या सेगमेंटमध्ये किंवा या मार्केटमध्ये, आणि मोस्टली सगळ्या ज्या पाईप्स आहेत त्या इम्पोर्ट व्हायच्या। तर ही संधी हेरून त्यावेळेला ही कंपनी एस्टॅब्लिश केली होती आणि त्यानंतर बराचसा जो इम्पोर्टचा माल आहे तो सबस्टिट्यूट झाला होता या कंपनीचं जे प्रोड्यूस आहे त्याने। आणि सीमलेस पाईप्स मॅन्युफॅक्चर करणारा भारतातला पहिला प्लांट उभा राहिला होता नागोठाण्यामध्ये 1991 साली। ही कंपनी सीमलेस सेक्टरमध्ये फक्त लीडरच नाही आहे, तर पायोनियर सुद्धा आहे। त्यामुळे इंडियाचा सगळ्यात पहिला आणि ओनली लार्ज डायमीटर सीमलेस पाईपचा जो प्लांट आहे तो सुद्धा या कंपनीचाच आहे। आणि मुळात या कंपनीच्या ज्या पाईप्स आहेत या हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर इझिली ॲब्झॉर्ब करू शकतात किंवा सहन करू शकतात। त्यामुळे ऑइल एक्सप्लोरेशनचं जे सेक्टर आहे आणि इंडस्ट्री आहे किंवा मेगा पॉवर प्लांट्स जे आहेत या ठिकाणी या पाईपची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे। एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करताना त्या कंपनीचं ऑर्डर बुक ही महत्त्वाचा फॅक्टर असतो। जर ऑक्टोबर 2023 मधलं लेटेस्ट अवेलेबल असणारं ऑर्डर बुक आपण कंपनीचं बघितलं तर ONGC कडून खूप मोठी ऑर्डर या कंपनीकडे आहे, या कंपनीच्या हातात आहे। त्याचसोबत एक्सपोर्टसाठीच्या ऑर्डर सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात या कंपनीमध्ये आहेत। ही कंपनी फक्त लीडरच नाही तर पायनियर सुद्धा आहे सीमलेस पाईप या सेगमेंटमध्ये। याच अजून एक ॲडिशनल व्हॅलिडेशन म्हणजेच या कंपनीचा मार्केट शेअर तब्बल 55% आहे या सेक्टरमध्ये, स्टील पाईप्समध्ये। स्टील पाईप्स आणि ट्यूब्स याचा जो सेल आहे तो जवळपास पूर्ण सेलच्या 95% आहे। इतर जी पॉवर, इलेक्ट्रिसिटी आणि अदर जे रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत हे 2% आणि 1%च्या आसपास आहेत। हा रिव्हेन्यू मिक्स आहे फायनान्शियल इयर 2022 साठीचा। या कंपनीचे महत्त्वाचे क्लायंट जर आपण बघितले तर इंडियन ऑइल असेल, BHEL असेल, L&T असेल किंवा NTPC, आणि यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गव्हर्नमेंट कंपनीज आहेत। त्यामुळे जो कॉन्स्टंट ऑर्डर फ्लो आहे कंपनीचा तो डेफिनेटली आपण व्हॅलिडेट करू शकतो। एखाद्या कंपनीचा आपण फंडामेंटल अनालिसिस करतो त्यावेळेला फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करून प्रॉफिटेबिलिटी आणि बॅलन्स शीटचा अभ्यास तर करतोच, पण त्याचसोबत कंपनीची मॅनेजमेंट रेग्युलर बेसिसवरती इन्व्हेस्टर कॉल्स किंवा कॉन्फरन्स कॉल्स घेत असते, याचा सुद्धा अभ्यास करतो। या कॉन कॉल्समध्ये आपल्याला काय कळतं की भविष्यामध्ये कंपनीचे प्लॅन्स काय आहेत, मॅनेजमेंटचं नक्की विजन काय आहे, यापुढे कोणत्या प्रकारचे प्रॉफिटेबिलिटी ते एक्सपेक्ट करतात। तर जो रिसेंट कॉन कॉल झाला नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडचा, त्यामधले काही की पॅरामीटर्स किंवा की मेट्रिक्स मी आता तुमच्यासमोर प्रेझेंट करतो। हे खूप चांगले आणि पॉझिटिव्ह फॅक्टर्स मला वाटतात या कंपनीबद्दलचे, जे आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकतात। तर यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे प्रमोटर होल्डिंगमध्ये झालेला पॉझिटिव्ह चेंज। प्रमोटर्स सध्या या कंपनीमध्ये आपला स्टेक वाढवत आहेत आणि हा स्टेक ते 75% पर्यंत वाढवणार आहेत असं त्यांनी कॉन्फरन्स कॉलमध्ये इन्फॉर्म केलं। याचसोबत FIIचं जे होल्डिंग आहे म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं, ते सुद्धा 5.96% वरून जवळजवळ 8% गेले। आणि जे आपले इन हाऊस म्युच्युअल फंड्स आहेत इंडियामधले DIIचं, त्यांचंसुद्धा होल्डिंग खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे। याचसोबत FII आणि DIIच्या ज्या कंपनीज आहेत त्यांचासुद्धा नंबर वाढलेला आहे। सो आपण जेव्हा ओव्हरऑल होल्डिंगकडे बघतो तेव्हा प्रमोटर्स आणि FIDIS यांच्याकडे मेजॉरिटी स्टेक आहे या कंपनीचा। हा एक पॉझिटिव्ह इंडिकेटर आहे आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी। याच कॉनकॉलमध्ये मला कळालेली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स शीटमधले की आयटम्स। एखाद्या कंपनीकडे जेव्हा खूप सरप्लस कॅश अवेलेबल असते तेव्हा एकतर ती डिव्हिडंड देते किंवा स्वतःचे लोन्स कमी करते। तर या कंपनीने रिसेंटली तेलंगणा प्लांटच्या ॲक्विजिशनसाठी आणि रिग ॲक्विजिशनसाठी जे लोन्स घेतले होते ते रिसेंटली म्हणजेच
ऑक्टोबर 2022 आणि जून 2023मध्ये नील केलेले आहेत. त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर ही कंपनी व्हर्च्युअली डेट फ्री आहे. लॉंग टर्म लोन या कंपनीवरती आजच्या घडीला नाही आहे, विच इज अनादर पॉझिटिव्ह फॅक्टर. तर इन्व्हेस्टर्स कॉन कॉलमध्ये डिस्कस झालेले महत्त्वाचे 7 फॅक्टर्स आपण बघतोय. त्यापैकी 3 नंबरचा फॅक्टर आहे प्रमोटरचा स्टेक आणि कॅश युटिलायझेशन या संदर्भातला. प्रमोटर स्वतःचा स्टेक जो सध्या 67.86% आहे तिथून 75% पर्यंत वाढवणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. जर एखाद्या कंपनीबद्दल स्वतः प्रमोटर्स आणि स्वतः मॅनेजमेंट बुलिश असेल, स्वतःचा स्टेक त्या कंपनीमध्ये वाढवत असेल, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या कंपनीची ग्रोथ खूप चांगली होणार आहे हे आपण अँटिसिपेट करू शकतो. यासोबत सध्या कंपनीकडे जी एक्सेस कॅश आहे ही लोन रिपेमेंटशिवाय कंपनीचे कोर ऑपरेशन्स आणि शेअर होल्डर्सच्या बेनिफिटसाठी वापरण्याचा सुद्धा कंपनीचा प्लॅन आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये चांगले इंटरिम आणि फायनल डिव्हिडंड कंपनी डिक्लेअर करू शकते अशी एक शक्यता आहे. पॉझिटिव्ह फॅक्टर नंबर 4 आहे तो आहे इन्व्हेस्टर रिलेशन्सच्या संदर्भातला. जसे आपल्या भारतामध्ये निफ्टीचा स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप असे इंडेक्स आहेत, तसाच एक मॉर्गन स्टॅनली स्मॉल कॅप इंडेक्ससुद्धा आहे भारताच्या बाहेर, जो एक रेप्युटेड इंडेक्स मानला जातो. आणि रिसेंटली या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड या कंपनीचं नाव इन्क्लुडेड केलं आहे मॉर्गन स्टॅनलीने, जे एक प्रकारचं ऑनर आहे या कंपनीसाठी. आणि क्वालिटी स्टँडर्ड्सच्या हिशोबाने हा पॉझिटिव्ह फॅक्टर आपण म्हणू शकतो. यासोबत FISने स्वतःचा स्टेक या कंपनीत वाढवला आहे हे आपण आधीच्या स्लाइड्समध्ये बघितलंच आहे. या पुढचा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तो आहे मार्केट आउटलुकच्या संदर्भातला. म्हणजेच मार्केटमधली जी डिमांड आहे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसमधली, कॅपिटल गुड्सच्या संदर्भातली, ऑइल आणि गॅस सेक्टरमधली, ही सुद्धा स्ट्रॉंग राहणं एक्सपेक्टेड आहे ओव्हरऑल इंडस्ट्री आउटलुकच्या हिशोबाने. आणि त्यामुळेच ONGCकडून या कंपनीला मोठ्या ऑर्डर्स येणं एक्सपेक्टेड आहे. कारण ONGCने जवळजवळ 3 ते 3.5 हजार कोटी प्रोक्युरमेंटसाठी ठेवलेले आहेत फायनान्शियल इयर 2025मध्ये. पॉझिटिव्ह फॅक्टर नंबर 6 आहे एक्सपोजर आणि ग्रोथ अपॉर्च्युनिटीजचा. तर सध्या प्रायमरीली ऑइल आणि गॅस सेक्टरवरती जरी कंपनीचा फोकस असेल तरीसुद्धा बॉयलर आणि जनरल इंजिन या सेगमेंट्समध्ये सुद्धा कंपनी एक्सपांड करते आणि या सेक्टर्समध्ये या कंपनीला खूप चांगली ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. याचसोबत नॉट जस्ट इन डोमेस्टिक मार्केट पण एक्सपोर्टसाठी सुद्धा US मार्केटकडे कंपनी स्वतःचा बिझनेस एक्सपांड करू शकते. शेवटचा पॉझिटिव्ह की फॅक्टर आहे ऑर्डर बुकचा. तर सध्या जर कंपनीचं रेव्हेन्यू आणि EBITDA आपण बघितलं तर ऑर्डर बुकच्या बेसिसवरती यामध्ये खूप चांगली आणि कन्सिस्टंट ग्रोथ आपल्याला गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये दिसते. यासोबत कंपनीच्या हातामध्ये सध्या 325 कोटीपेक्षा सुद्धा जास्त किमतीच्या ऑर्डर्स आहेत ज्या पाईपलाईनमध्ये आहेत आणि यामध्ये डीलर्स, गव्हर्नमेंट कंपनीज आणि त्याचसोबत एक्सपोर्ट ऑर्डर्ससुद्धा इन्क्लुडेड आहेत. कंपनीच्या की फंडामेंटल फॅक्टर्सवरती आपण जाऊया, पण त्याआधी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती म्हणजे या कंपनीने इन्व्हेस्टर्सना गेल्या एका वर्षामध्ये 208% रिटर्न्स दिलेत. जवळजवळ 297 पासून ही कंपनी 1081 पर्यंत गेली होती आणि सध्या परत थोडीशी डाऊन आलेली आहे 946 रुपयाच्या आसपास. आता आपण कंपनीचे की इंडिकेटर्स बघतोय. यामधला महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे स्टॉकचा पी, जो सध्या 11.7च्या आसपास आहे. युजली असं मानलं जातं की स्टॉक पी जर 20 रुपयाच्या खाली असेल तर ती कंपनी स्वस्त किमतीमध्ये अवेलेबल आहे. तर ही आपल्या बाजूची पॉझिटिव्ह गोष्ट मला दिसते. सध्या कंपनीच्या शेअरची प्राईस 947 रुपयाच्या आसपास आहे आणि या कंपनीची बुक व्हॅल्यू आहे 385 रुपये. ROE आणि ROC म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी हे सुद्धा 19.8% आणि 17.5%च्या आसपास आहेत. युजली 20%पेक्षा जास्त जर लेवल असेल तर ते खूप पॉझिटिव्ह मानली जाते. पण मोर दॅन 15% म्हणजेच 15 ते 20%च्या ब्रॅकेटमध्ये असणारे ROE ROC सुद्धा पॉझिटिव्ह मानले जातात. सध्या कंपनीचा EPS जो आहे म्हणजेच अर्निंग पर शेअर, म्हणजे प्रत्येक स्टॉक मागे, प्रत्येक शेअर मागे कंपनी किती रुपये मिळवते, तर हा सुद्धा चांगला आहे 80 रुपयाच्या आसपास. आणि महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे प्लेज पर्सेंटेज. डिरेक्टर्सनी किंवा ओनर्सनी स्वतःच्या शेअर्सपैकी काही शेअर्स प्लेज केले आहेत का, तर ते कोणतेही शेअर नाही आहेत, म्हणूनच हे 0% आहे. गेल्या 3 वर्षातली कंपनीची जर आपण ग्रोथ बघितली तर ती सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे. जवळजवळ 29%च्या आसपास दरवर्षी कंपनी आपला सेल वाढवते. आपण कंपनीच्या प्रोज आणि कॉन्सच्या लिस्टमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं की या कंपनीचे कॉन्स सध्या कोणतेच नाही आहेत. प्रोज म्हणजेच पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ते म्हणजे कंपनीने स्वतःचं डेट रिड्यूस केलं आहे. जे आपण बघितलं की 2 प्लांटसाठीचं लोन घेतलं होतं ते नील केलं आहे प्रीपे करून, म्हणूनच कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे. कंपनीने खूप चांगली प्रॉफिट ग्रोथ दाखवली आहे गेल्या 5 वर्षामध्ये, जवळजवळ 32%. आणि डेटर डेज म्हणजेच जे रिसिवेबल्स आहेत कंपनीचे, जे कस्टमर्स आहेत ज्यांना माल विकल्यानंतर पैसे रिकवर होतात, हा सुद्धा रेशो बेटर झाला आहे कंपनीसाठी. म्हणजेच पूर्वी जर आज माल विकला तर 54 दिवसांमध्ये पैसे यायचे, पण आता आज माल विकल्यानंतर 41 दिवसांमध्ये ते जे रिसिवेबल्स आहेत ते इमिजिएटली क्लिअर होतात. म्हणजेच कंपनीचा कॅश फ्लो सुधारत चालला आहे. आता आपण आलो आहे फंडामेंटल ॲनालिसिसमधल्या माझ्या आवडत्या सेगमेंटमध्ये, म्हणजेच पिअर कंपॅरिझन किंवा कॉम्पिटिटर्सच्या कंपॅरिझनमध्ये. तर या स्पेसमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये टोटल 76 कंपनीज आहेत. या कंपनीचा ॲव्हरेज PE रेशो आपण जर बघितला तर तो 21.84च्या आसपास आहे. तेच आपल्या कंपनीचा PE रेशो 11.74.
हा पहिला पॉझिटिव्ह फॅक्टर झाला. दुसरा पॉझिटिव्ह फॅक्टर आपण जर बघितला तर ऑन एन ॲव्हरेज 14% आसपास रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड कंपनीज देत आहेत या सेक्टरमधल्या, पण आपली कंपनी जवळजवळ 19.82% आसपास रिटर्न देते. आणि प्रमोटर होल्डिंग जर आपण बघितलं तर 61.57% आसपास आहे ॲव्हरेज, जे आपल्या कंपनीमध्ये 76% आहे आणि जे लवकरच कदाचित 75% सुद्धा होऊ शकतं. एखाद्या कंपनीची खरी व्हॅल्यू आपण जेव्हा म्हणतो, इंट्रिन्सिक व्हॅल्यू जेव्हा आपण काढतो, तर ती व्हॅल्यू लाँग टर्ममध्ये कंपनीचे शेअर फॉलो करत असतात. अशी जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे ती महाराष्ट्र सीमलेस या कंपनीची आहे जवळजवळ 1706 रुपयांच्या आसपास, आणि सध्या कंपनीचा स्टॉक ट्रेड करतो आहे 948 रुपयाच्या आसपास. म्हणजेच 948वरून जवळजवळ 1700 रुपयांपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल या कंपनीमध्ये आहे. म्हणूनच या कंपनीचा स्टॉक मला अंडरव्हॅल्यूड तर वाटतोच, पण त्याचसोबत पोटेन्शियल मल्टीबॅगरसुद्धा वाटतो. या सेक्टरमधल्या बऱ्याचशा कंपनीज जर आपण बघितल्या, जसं रत्नमणी मेटल्स असेल, त्यांची कंपनीची सध्याची लिस्टेड किंमत आहे 3300 रुपये आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे 2300. म्हणजेच आयव्हीच्या सुद्धा खूप वरच्या लेवलला हा स्टॉक ट्रेड करतोय. किंवा उषा मार्टिन असेल, हा सुद्धा स्टॉक खूप वरती ट्रेड करतोय. सारडा एनर्जी सुद्धा खूप वरच्या लेवलला ट्रेड करतोय. आणि या सेक्टरमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा खूप कमी किमतीला ट्रेड करणारी कदाचित ही एकमेव कंपनी असू शकते. म्हणून खूप चांगल्या लेवल्सला आपण ही कंपनी ॲड करून मिड टू लाँग टर्ममध्ये नक्की चांगली व्हॅल्यू कॅप्चर करू शकतो. जेव्हा आपण कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की गेल्या 10 वर्षामध्ये कंपनीने जवळपास आपला सेल 2.5 टाइम्स केलं आहे. म्हणजेच 2300 कोटीपासून 5700 कोटीपर्यंत या कंपनीने आपला सेल वाढवला आहे. आणि त्याचसोबत कंपनीचं प्रॉफिटसुद्धा खूप चांगल्या लेवल्सला गेलेलं आहे, 308 कोटीपासून ते 768 कोटींपर्यंत. आणि या कंपनीला आपलं जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ते हायर टर्नओव्हरमध्ये सुद्धा मेंटेन करण्याची कला अवगत आहे. म्हणजे 17 ते 10% आसपास जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं 10 वर्षांआधी, ते आत्ता 14 ते 18% आसपास आहे. म्हणजेच टर्नओव्हर वाढला तरीसुद्धा मार्जिनसुद्धा सेम लेवल्सला ठेवल्यामुळे कंपनी खूप चांगलं प्रॉफिट देते इयर ऑन इयर बेसिसमध्ये. आपण जेव्हा कंपनीची बॅलन्स शीट बघतो तेव्हा रिझर्वचा वाढणारा आकडा बघून आपल्या लक्षात येतं की कंपनी प्रत्येक वर्षी प्रॉफिटमधला काही शेअर कॅपिटलमध्ये वाढवत चालली आहे, जो कदाचित त्यांना येणाऱ्या काही वर्षामध्ये कॅपिटल एक्सपान्शन करायला, मोठं एक्सपान्शन करायला मदत करू शकतो. यासोबत कंपनीचा फिक्स्ड ॲसेट्सचा बेससुद्धा खूप चांगला आहे. कंपनीने इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप चांगल्या केल्यात आणि बॉरोइंग्स जे आहेत, जे मागच्या वर्षीपर्यंत 244 कोटी होते, ते आत्ता झिरोला आलेले आहेत. म्हणजेच इंटरेस्ट कॉस्ट जो आहे, लोनवरती दिलं जाणारं इंटरेस्ट, हे वाचवून कंपनीचं प्रॉफिट खूप चांगल्या लेवल्सला जाऊ शकतो येणाऱ्या 1 ते 2 वर्षांमध्ये. शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल आपण या आधीसुद्धा बोललोय. प्रमोटर्सचं होल्डिंग आहे ते 63% सध्या 67% आलं आहे. आणि FIHचं जे होल्डिंग आहे ते हार्डली 1% होतं, ते जवळजवळ आता 8% आलं आहे गेल्या 3 वर्षांमध्येच. म्हणजेच FIHs आणि DISना सुद्धा या कंपनीमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल दिसतंय, ज्या अर्थी ते स्वतःचं होल्डिंग या कंपनीमध्ये वाढवत निघाले. इनडेप्थ फंडामेंटल ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या हे तरी लक्षात आलं की मिड टर्म आणि लाँग टर्मसाठी हा स्टॉक एक खूप चांगली गुंतवणुकीची संधी ठरू शकतो. पण आता आपण आलो टेक्निकल ॲनालिसिस या सेक्शनकडे. म्हणजेच आपण या कंपनीचा चार्ट ॲनालाइज करू मंथली आणि वीकली टाईम फ्रेम्सवरती, आणि कोणत्या लेवल्स हा स्टॉक घेण्यासाठी चांगले आहेत, कोणत्या लेवल्स या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी चांगले आहेत, या सगळ्याचा आढावा घेऊया. 390च्या आसपासची जी लेवल आहे ही एक खूप मेजर हर्डल किंवा सप्लाय झोन होता, आणि हा जवळपास 2007-08 पासून ते 2023पर्यंत ब्रेक केलेला नव्हता कंपनीने. पण रिसेंटली म्हणजेच एप्रिल 2023मध्ये 400 रुपयाच्या वरती या कंपनीने ब्रेकआउट दिला, आणि त्यानंतर एक खूप मोठी आणि वन साइडेड रॅली या कंपनीने दिली जवळजवळ 1000 रुपयांपर्यंत. म्हणजे 600 रुपयाची मूव आली फक्त 6 महिन्यांमध्ये. आणि इफ वी कनेक्ट द डॉट्स तर आपल्या लक्षात येईल की FIHचं जे बाईंग झालं एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ते सुद्धा याच काळामध्ये झालं. म्हणजेच हा जो हाय व्हॉल्यूम जनरेट झालेला आहे एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत, हा सगळा FIHs आणि DISचा व्हॉल्यूम, आणि त्यांच्यामुळेच इतकी मोठी रॅली आलेली होती. अल्दो सध्या स्टॉकची प्राइस थोडीशी एक्झॉस्टेड वाटते, थोडासा दमलेली वाटते प्राइस, त्यामुळे इथे स्टॉक आपल्याला रेस्ट घेताना दिसतोय. तर ॲडिशनसाठी बेस्ट लेवल कोणती असेल यासाठी आपण मंथलीवरून वीकली चार्टवरती शिफ्ट होऊया की बॅक टू बॅक बुलिश कॅन्डल्स दिल्यानंतर स्टॉक 1081च्या आसपास रिव्हर्स घेऊन पुन्हा जवळजवळ 860 या लेवल्सपर्यंत आलेला होता. इथं सुद्धा विकली चार्टवरती हॅमर लाईक कॅन्डलचं फॉर्मेशन झालं, म्हणजेच इथून आपली रिव्हर्सल घेऊन स्टॉक आपली पुन्हा अपवर्ड जर्नी सुरू करू शकतो. त्यामुळे पहिली जी ॲडिशनची लेवल असेल जी या डिमांड झोनच्या आसपास बनते ती आहे सध्याची किंमत म्हणजेच 946. पण या स्टॉकमध्ये पोझिशन घेताना आपण पिरॅमिडिंग टेक्निक वापरू शकतो. म्हणजेच एका वेळेला सगळं कॅपिटल डिप्लॉय करण्याऐवजी काही पार्ट्समध्ये आपण आपलं कॅपिटल डिप्लॉय करू. 946 रुपयाच्या आसपास थोडेसे स्टॉक्स आपण इथे घेऊ शकतो. आणि जे दुसरं ॲडिशन असेल या स्टॉकसाठी आपलं ते असेल 617 पासून जवळजवळ 700 रुपयाच्या लेवलच्या आसपास. म्हणजेच या स्टॉकने जर इथूनच आपली रॅली कंटिन्यू केली तरीसुद्धा आपल्याकडे हा स्टॉक होल्डिंगमध्ये असेल. जर या स्टॉकने एक्झॉस्ट झाल्यामुळे आपल्या इमिजिएट डिमांड झोनपर्यंत खाली येऊन त्यानंतर आपली रॅली कंटिन्यू केली तरीसुद्धा आपल्याकडे या स्टॉकचं होल्डिंग असेल 570 ते 590च्या आसपासचा हा कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर्ससाठी आयडियल स्टॉप लॉस म्हणून काम करू शकतो. आणि जो दुसरा आयडियल स्टॉप लॉसचा झोन आहे
तो जवळजवळ 810 ते 812 हा आहे. ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स जे असतील ते हा झोन वापरू शकतात आपला स्टॉप लॉस ठेवण्यासाठी. ही जी मूव्ह अँटिसिपेट केली आपण, ही मिड टर्म ते लाँग टर्म म्हणजेच 1 वर्ष ते 3 वर्ष या काळामध्ये या स्टॉकमधली मूव्ह आपण अँटिसिपेट करतो, जी इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या लेवलपर्यंत म्हणजे 1700 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण तुम्ही कोणतीही पोझिशन घेण्याआधी तुमच्या इन्व्हेस्टर ॲडवायझरचा सल्ला घ्या, कारण आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आणि हा जो सगळा अभ्यास मी तुमच्यासोबत शेअर केला आहे हा स्टडी पर्पजसाठी शेअर केलेला आहे. आय होप हा इनडेप्थ केलेला अनालिसिस तुम्हाला आवडला असेल. इफ येस तर तुमचं ओपिनियन कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशी एखादी गोष्ट असेल जी या कंपनीबाबत मी मिस केली असेल पण तुम्हाला माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ कोकणामध्ये राहणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा मुंबई पुण्यात राहत असून मनाने कोकणवासी असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आपण याआधी कोल्हापूरच्या एका कंपनीचा व्हिडिओ कव्हर केला होता आपल्या चॅनलवरती आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करून खूप लोकांना चांगला फायदा झालाय. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आता स्क्रीनवरती जे थंबनेल दिसतंय त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आपल्या चॅनलवरचं तुमचं वाढतं प्रेम असंच राहू द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय, पण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन. अंटिल देन बाय बाय. थँक्यू.